नमस्कार मैत्रिणींनो, नवरात्रीच्या तुमच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि आज आपल्याला सगळ्यांना 9 दिवसाचा उपवास असतो, आजपासून दसऱ्यापर्यंत। तर आपण रोज नवनवीन उपवासाचे पदार्थ पाहणारच आहोत, पण आज आपण पाहणार आहोत साबुदाण्याची खिचडी, मस्त आणि मोकळी साबुदाण्याची खिचडी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। तर मी इथे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आपण, ज्यात शाबू भिजत घालणार आहोत त्याच्यामध्ये। आणि एका वाटीने म्हणजे त्याच वाटीने मी पाणी घेत आहे। स्वच्छ पाण्याने साबुदाणा धुवून घ्यायचा, 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवायचा। आणि आपण थोडंसं म्हणजे पाव वाटी याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत, म्हणजे साबुदाणा भिजेल इतपत आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत। जर पाणी कमी पडलं तर साबुदाणा भिजत नाही, व्यवस्थित कडक लागतो। आणि जर पाणी जास्त झालं तर आपला साबुदाण्याची खिचडी म्हणजे चिकट होऊ शकते। तर आपण इतपत पाणी ठेवून द्यायचं, थोडंसं टाकून द्यायचं। आणि हे असंच आपण झाकून 2 ते 3 तास आपण असंच करूया। तर हे बघा, इथे छान साबुदाणा आपला मोकळा झालेला आहे। मी इथे 2.5 ते 3 तास साबुदाणा भिजत ठेवलेला होता। तर छान मस्तपैकी साबुदाणा आपला इथे भिजलेला आहे। तर चला आपण खिचडी करायला घेऊया। तर मी इथे कढई तापायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 4 चमचे तेल टाकून देते मी। आपला पोहे खायचा चमचा असतो ना, त्याच चमच्याने 4 चमचे मी इथे तेल टाकून घेतलेलं आहे। आणि याच्यातच आपण टाकून घेऊया 1 मोठा बटाटा, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, हे कमी तिखटाची आहे आणि 1 जास्त तिखटवाली। असं छान मी परतून घेते। अशा जर मिरच्या टाकल्या तर तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता, किंवा खिचडीसोबत तुम्ही तोंडी लावायला अप्रतिम असं लागतात। तर याच्यामध्येच मी चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेते, म्हणजे आपला बटाटा आणि मिरचीला सुद्धा टेस्ट येईल। हे असंच 1-2 मिनटं होऊ देऊयात। तोपर्यंत आपण साबुदाण्यामध्ये चवीनुसार मीठ, आपण तेलात सुद्धा थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं टाकायचं। आणि आपण इथे शेंगदाण्याचा कुट्टा घेतलेला आहे, तो मी अर्धी वाटी घेते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। आणि हे एकदा छान आपण असंच परतवून घेऊया, हलवून घेऊया, मिक्स करूया ते। आणि बघा, तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, छान मस्तपैकी आपला साबुदाणा मोकळा भिजलेला आहे। पाण्याचं प्रमाण तुम्ही व्यवस्थित ठेवा, म्हणजे छान होईल। तर इथे आपली फोडणीसुद्धा छान परतली गेली आहे। आपली जी मिरची आहे आणि बटाटा टाकला होता तो सॉफ्ट झाला, पण अजून थोडंसं 1 मिनिट मी याला परतून घेते। आणि याच्यामध्ये मी आता जे आपली साबुदाणा होता तो टाकून घेऊया आणि छान मिक्स करायचा, याला एकजीव पकड धरायची, किंवा असंच छान एकजीव करून घ्यायचं हे। आणि असंच याला आपण झाकण ठेवून 1 मिनिट आपण असंच ठेवून देऊयात। गॅस एकदम कमी करायचा, नाहीतर खिचडी करपू शकते। तर 1 मिनिटानंतर आपण बघूयात। हा, मस्त आपली खिचडी तयार झालेली आहे। थोडीशी त्याला परत अजून कच्चापणा आहेच, पण आता आपण एक ट्रिक वापरूयात। इथे मी एकदम थोडंसं पाणी घेत आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा शिपका मारायचा आहे। याने काय होतं, छान फुगले जाते आपला साबुदाणा आणि चवीला अप्रतिम लागते आणि कडक वगैरे अजिबात होत नाही। एकदम छान सॉफ्ट अशी 1 मिनिट छान परतवू द्यायचं आणि गरमागरम खायला तयार अशी आपली खिचडी तयार झालेली आहे। मस्त दह्यासोबत किंवा चटणीसोबत अप्रतिम अशी खिचडी लागते। तर चला तर मैत्रिणींनो, आपण छान ही वाढायला घेऊयात। चला तर मग, मस्त परतली गेलेली आपली खिचडी आणि हे बघा, आता मी वाढायला घेते। मस्त मोकळी सुटसुटीत अशी खिचडी आपली तयार झालेली आहे। साबुदाणा म्हणजे एक साबुदाणा आपला छान परतला गेलेला आहे, मस्त झालेली आहे। आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा। तर चला, मस्त आपली रेसिपी तयार आहे।